हसन मुश्रीफ साहेबांना आपलं जे काही सध्याचं गाऱ्हाण आहे हे व्यवस्थित सांगितलं. हसन मुश्रीफ साहेब हसले आणि त्यांनी सांगितलं मला सगळं माहित आहे, मीच केलं, तुमच्या सध्याची रजिस्ट्रेशनची तुमची जी प्रोसेस होती ती मीच सुरू केली होती, त्यामुळे मला काही कन्व्हिन्स करायची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो काहीतरी कोर्टच्या हिशोबानं मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आलेला आहे, काहीतरी नजर चूक आहे. तर ती जी ऑर्डर होती ती ऑर्डर बाहुबली शाह सरांनी त्यांच्यासमोर ठेवली. तिथे आमदार विक्रम काळे सर, तांबे सर आणि हसन मुश्रीफ सर असे 3 लोक बसलेले. त्या तिघांनाही डॉक्टर बाहुबली शाह, डॉक्टर विजय पवार सर, डॉक्टर गोसावी सर यांनी व्यवस्थितरित्या ते ब्रीफ केली की ही जी ऑर्डर आहे जी तुम्हाला दाखवण्यात आली INA कडून की हा कोर्स इलिगल आहे किंवा त्यामध्ये लिहिलेल्या काही गोष्टी, तर ही चुकीची त्याची जी हे झालेली समज करून घेतलेली आहे किंवा चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. तर हे चुकीचं इंटरप्रिटेशन झाल्यामुळे तडकाफडकीमध्ये हा कोर्स इलिगल आहे असं आलं आणि म्हणून मग ती इंटरिम त्यांना जी आपली जी ऑर्डर निघाली ती ऑर्डर निघालेली आहे. तर हे आता मुख्यमंत्री साहेबांनी जे केलंय हे चुकीच्या समजून केलंय किंवा त्यांना चुकीचं इंटरप्रिटेशन त्या लोकांकडून दिलं गेलं, ब्रीफिंग दिलं गेलंय, ही एक गोष्ट आहे. तर आता अशी जर गोष्ट झाली असेल तर आम्हाला एकदा तरी तुम्ही वेळ द्या. हसन मुश्रीफ साहेब बोलले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला भेटायलाच तयार नाही आहे. नंतर बाहुबली शाह सर बोलले जर आम्हाला मुख्यमंत्री भेटणार नसतील तर साहेब एकतर मी उद्या आत्मदान करतो, नाहीतर मी उपोषणावर म्हणे 4 ते 5 दिवसात. आणि त्यांनी इतक्या तळमळीने तिथे डोळ्यातून आसू काढून त्या हसन मुश्रीफ साहेबांच्या समोर जे काही हे केलं, त्यानंतर आपली जी पूर्ण कमिटी होती ती बोलली आम्ही सगळे तिथे आत्मदान करणार आहोत, कारण आमच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाही आता आयुष्यामध्ये. कारण 96,000 लोक महाराष्ट्रातले ज्यांचे वय वर्ष 40 ते 65च्या दरम्यान आहे, 65व्या वर्षाचा माणूस नातू खेळवतो, तो माणूस या MBBSच्या कॉलेजमध्ये जाऊन 1 वर्ष कॉलेज करतो, शिक्षण घेतो, सगळं संसार सोडून आणि पास होतो, ते पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या युनिव्हर्सिटी तुमचा MBBS तो पास होतो. इतक्या पोटतिडकीने सरांनी सगळं समजून सांगितलं. तिथे डॉक्टर गोसावी बसले, सांगितलं त्यांना की हा 65 वर्षाचा माणूस हे सगळं कोर्स करून बसलाय. हे सगळं बघितलं हसन मुश्रीफ साहेब बोलले काहीतरी करावं लागेल आणि प्रतीक तांबे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि मुख्यमंत्री बोलले 5 जणांना आम्हाला भेटायला पाठवा. आणि आता उरलेले 10 आम्ही जे 15 गेलो त्यापैकी 10 परत आलो आणि 5 लोकांना मुख्यमंत्री साहेबांनी बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यामध्ये गोसावी सर, भस्मे सर, विजय पवार सर, बाहुबली शाह सर अशी एक आपली टीम आहे. आणि आमदार प्रतीक तांबे सर, हसन मुश्रीफ साहेब आणि आमदार विक्रम काळे साहेब, सत्यजित तांबे साहेब. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या आता एक चर्चा करूया मुख्यमंत्र्यांसमोर आणि ती चर्चा काय होत आहे आपल्याला माहित नाही आहे, पण ती चर्चा पॉझिटिव्ह असली पाहिजे असं मला ते घेऊन जे गेले होते त्यांच्याबद्दल कोणतरी वाटलं. लक्षात घ्या इथं येणारे सगळे बीजेपीचे जे आमदार जे आले आहेत ते सगळे आमदार आज मुख्यमंत्र्यांना प्रेशर खाली घेऊन बोलतात की सर त्यांचं काहीतरी करा, ते 25 डॉक्टर बसलेले आहेत. आणि अशा वेळेस जेव्हा आपण सिस्टमवर गेलं तेव्हा हा ग्राउंड मधलं खाली होत आहे. लक्षात घ्या जेव्हा कोणीतरी सिस्टमवर जात असते तेव्हा इथं काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे, तेव्हा आवाज गेला पाहिजे, यांना कळलं पाहिजे की लोक ऐकत नाहीत, आमच्या सिस्टमवर काय होतंय. हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस आहेत आंदोलनाच्या, ह्या होतच नाहीत आपल्यासोबत. सकाळपासून आपण मेलेल्या माणसांचं आंदोलन करतो तिथं. उद्या जर तुम्ही आंदोलन झालं नाही तर आपल्याला बाहुबली शहानं आत्महत्याच करावं लागेल इकडे किंवा त्यांना जीव तर गेलं 2-3-4 दिवसात. आजही बघा तुम्ही स्वतः एक 67 वर्षाचा माणूस जो प्रशासक आहे, जो गव्हर्नमेंटचा माणूस आहे, त्याला काही गरज नाही, जो स्वतः होमगार्डी करतो तो माणूस सुद्धा आपल्यासाठी उपोषण करतोय आणि आपण मात्र आरामात सगळ्या रस्त्याने फिरत आहोत. पूर्ण चुकीचं आहे. तुम्हाला सगळ्या लोकांना जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल, तुम्ही घेऊन जायचं असेल तर लक्षात घ्या हे सहल नाहीये. तुम्हाला थांबावंच लागेल इथं, तुम्हाला इथं हालचाल दाखवावी लागेल. ही हालचाल या CIDच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे की आता हा मॉब ऐकत नाहीये, काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी निगोशिएशन झाली पाहिजे, तेव्हाच निगोशिएशन होईल. तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्या, तुम्ही जर सहजी आला असाल तर परत जा आणि ठरवा की आपल्या आयुष्यात काहीच भेटणार नाहीये. 96,000 लोकांनी कोर्स केलेला आहे आणि कितीतरी लोकांनी ऍडमिशन घेतलं आणि पुढच्या लोकांनी ऍडमिशन पेंडिंग आहेत. काय होणार आपलं? एवढं सगळं जे काही आपण मागच्या 10 वर्षात मिळवलं ते 10 वर्षातलं एकदा एका रात्रीतून गेलं आपलं. लक्षात घ्या, एक मिनिटं लागत नाही. आणि हे सगळं का घडतंय? हे सगळं फक्त आपल्या अनास्थेमुळे घडतंय. आता आपण बोलतो सरकारविरुद्ध बोलू नये, आपण बोलतो INA विरुद्ध बोलू नये, आपण बघता मला वाटतं आपण एकच बोललं पाहिजे की हा आमचं आत्मकेश आंदोलन आहे, हे आमचं आत्मकेश आंदोलन आहे. आपल्याला सरकारला हे सांगावं लागतं की बाबा तुमच्या आरोग्य सेवेत आम्ही आहोत, तुमच्या कोविड सेवेत आम्ही आहोत, तुमच्या प्रत्येक सेवेत आम्ही आहोत, तुमच्या प्रत्येक सेवेमध्ये आम्ही आहोत.
आणि असं असताना पण आम्हाला सिद्ध करावं लागते आमची इमानदारी. जे तुमची साडी इमानदार नाही आहेत ते लोकांना तुम्ही घेऊन येणार आता आमचे निर्णय बदलता. या सरकारला आपण सांगावंच लागेल, लक्षात घ्या. आणि चांगल्या पद्धतीने सांगायला की आमचे जे सिस्टमला गेले आहे, आमचे जे बाहुबली शाळेत उपोषणाला बसले त्यांचं भलं तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि जी काही नोटिफिकेशन सर त्यांच्यासमोर मांडली गेलेली आहे त्या नोटिफिकेशन चुकीचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. ते जर झालं असेल तर मला वाटतं मोठ्या मनानं आपल्या मायबाप सरकारनं हे माफ करून टाकलं पाहिजे सगळं. आणि आपली जी जी काही आपल्या रजिस्ट्रेशनची मागणी होती ती पुन्हा बहाल केली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट सुरू झालं पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला इथून घेऊन जायची आहे. म्हणून या महिन्यातून कोणी जायचं नाही. 3 दिवस पुढचे जोपर्यंत अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आपल्या समोर जोपर्यंत अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आपल्याला भरपूर मार्ग आहेत, लक्षात घ्या. आज आपल्याकडे 20 ते 22 आमदार येऊन गेले. उद्या आपल्याकडे सगळे आमदार येण्याची तुम्ही कोशिश करा, लक्षात घ्या. तुम्ही सगळे बसलेले आहात तुमच्या मतदारसंघामध्ये 288 मतदारसंघातले लोक इथे बसलेले आहेत. 5-5 लोक तुम्ही आपापल्या आमदाराला फोन करा आणि उद्या तुम्हाला इथे यायचंच आहे. नाहीतर पुढच्या वेळेस आम्ही तुमच्या मतदारसंघात तुमचं काय करतो बघून घेऊ. आम्ही ही जी भाषा जर तुम्ही बोललात तरच काहीतरी होईल. जर आपण मिळमिळीत भाषा बोलत गेलो तर आपलं कधीही काही होणार नाही आहे, लक्षात घ्या. आपल्या सिस्टमला जेव्हा उद्या जाईल तेव्हा इथं काहीतरी उभं झालं पाहिजे. असं कधी झालं नाही, लक्षात घ्या. तरी त्याच्यासोबत लक्षात घ्या आपण या देशाचे चांगले नागरिक आहोत. आपल्याला कोणतंही इथं हिंसा करायची नाही आहे, आपल्याला कोणाला डिवचायचं नाही आहे, आपल्याला कोणाला शिवी द्यायची नाही आहे. आपण फार चांगले नागरिक आहोत हे आपल्याला दाखवायला लागेल. आपण कधी सरकारला शिवाय देऊ नये या मंडपातून. आईने रोज सरकारला शिवाय देत असते. आजही लोकसत्ता पेपरमध्ये ऍड आहे की सरकारला दिवसून की बघा हे इंजिनियर आहे, याला सरकार याला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस द्या. इतकी हिंमत आहे लोकांची की सरकारला दिवसते आणि सरकार त्यांची लाड पुसते. ज्या सरकारला हे लोक रोज शिव्या घालतात त्यांना जवळ घेऊन सरकार बसलेलं आहे. आणि जे लोक तुमच्यावर कोविडमध्ये, मी एक असा माणूस आहे तुम्हाला सांगतो, 45 दिवस मी आयुष्यात काढलेले आहेत. 45 जीवन मनाजीमध्ये घेऊन फक्त कोविडमध्ये जे काम केलं त्या कोविडमध्ये 19 जूनला गेलो तर डायरेक्ट 2 ऑगस्टला बाहेर आलो. 45 दिवस जीवन मनाशी लढाई आलेला आहे. फक्त कोविडमध्ये निघाल्या हातीनं पब्लिकमध्ये जाऊन काम केलं होतं. हा एक दोष होता आमचा. आणि हे केल्यानं आम्हाला काय फळ मिळतंय तर आम्ही जे केलं त्याचंही आम्हाला काही मिळत नाहीये. जे काय असेल तुमचं काय ज्या काही ह्या असतील त्याचं तुम्ही लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटचं ओपिनियन घेतलं होतं. जेव्हा बाहुबली शासनाने आपल्याला हे रजिस्ट्रेशनचं आणलं समोर तेव्हा 3 दिवसापूर्वी हसन मुश्रीफ साहेबांच्या समोर ते बोलले की साहेब मी तुम्हाला सांगितलं लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्या. तुम्ही ते घेतलं. त्यानंतर आमचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. 30 तारखेला आपली नोटिफिकेशन निघाली की उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार. आणि मग हे काय झालं लक्षात घ्या. लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंट जर राज्याचं म्हणतंय की हे योग्य आहे म्हणजे ऍडव्होकेट जनरल म्हणतोय की हे योग्य आहे, मग प्रॉब्लेम कुठं आलाय? एका रात्रीमध्ये कोणता प्रॉब्लेम झाला की ज्याच्यासाठी आपण सर्व सोयीला हिसकावून घेतलेला आहे? किती निषेध करणार आपण आयनेचा आणि त्याचा उपयोग काय? एकाच संस्थेच्या एवढा सरकार का करते? सरकारला पण आपण जबाब विचारलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की आपण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं, आपण लोकशाहीमध्ये आपली बाजू मांडणं, आपण लोकशाहीमध्ये आपली नैतिक बाजू मांडणं हे काहीच चुकीचं नाहीये. त्यासाठी भांडणं स्वतः आम्हाला बीजेपीचे आमदार ते पण म्हणून गेले की सर लक्षात ठेवा तुमची डोकी जर कमी पडली तर तुम्हाला काही मिळणार नाहीये. आता ज्या लोकांशी आम्ही भेटून आलो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे तुमची डोकी जितली कमी पडली तुमची सुट्टी आहे. 18 तारीख झाली, तुमची डोकी कमी पडली, तुमची माणसं जर थांबली नाही तर लक्षात घ्या तुमच्या हाती वाटाण्याच्या अक्षिता आहेत. म्हणून लक्षात घ्या कोणीही हलायचं नाही. पावसात बसा, जमिनीवर बसा. आपल्याकडे पैशाचा अभाव आहे, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा अभाव आहे. आपण फक्त आपलं शरीर घेऊन इथं आलेलो आहोत. त्यामुळे त्याचा चांगला वापर करून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे जर आपण पणाला लावलं तरच ते होईल. तुम्हाला जर कळत नसेल तर लक्षात घ्या सहलीसाठी आला असाल तर सहल करून निघून जा. उद्या आम्ही आमचं बंद करून टाकू. 5 o'clock only 10 मिनिटांनी बंद होईल लाईट बंद. या आझाद मैदान नवीन नियम लागलेला आता 6:30 वाजता या आझाद मैदान बंद करावं लागतं. त्यामुळे या माईक आपोआपच बंद होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही उपोषणार्थी असाल तर उपोषणार्थी पण इथून उठून जावं लागतं आणि त्याने काही खाल्लं की नाही खाल्लं त्याची जबाबदारी असते. त्यामुळे फार चांगलं आहे सगळं लोकशाही दृष्टीनं, काय हरकत नाही. हे जे जर समजा आपल्याला पोलिसांनी येऊन काढायला सांगितलं तर आपण सगळ्यांनी जायचं आहे. आपापली व्यवस्था आपण आपल्याला करायची आहे. लक्षात घ्या आम्ही मागच्या जे हॉस्पिटलच्या समोर जो बंद केला होता त्यावेळेस आम्ही 3 दिवस त्या जे
CST स्टँडच्या जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरमध्ये जाऊन जमिनीवर आम्ही झोपलो होतो 3 दिवस. त्याचा मीडियामध्ये फार मोठा ओळख होता. या आयमेन आम्हाला रस्त्यावर आणलंय, या आयमेन आमचे कपडे काढलेले आहेत म्हणून आम्हाला रस्त्यात झोपावं लागतं. हा मेसेज आज प्रत्येक मीडियावर गेला पाहिजे. त्या ठिकाणी आपण रॅलीमध्ये जाऊन मला वाटतं आपण त्या CST जाऊन झोपलं पाहिजे. ही गोष्ट आपण केली पाहिजे. लक्षात घ्या, हे आपलं समर्पण आहे या आंदोलनाबद्दल. हे जर नाही केलं तर आपण आपल्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो त्याला काही उपयोग नाही आहे. लक्षात घ्या, तिथं गर्दी झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जर आपल्याला जायचं आणि उद्या सकाळी जर आपल्याला इथून ठेवलंच नाही तर उद्या सकाळी 9 वाजता या दुप्पट संख्येने लोक येतील. याची काळजी तुमच्यावर याची जबाबदारी आहे. बाहुबली शाह आपला जीव लावून बसलेले आहेत. आपल्याला फक्त त्यांची साथ द्यायची आहे. त्यांनी सरळ सांगितलं जर साहेब मला काही मिळालं नाही तर मी जरा संपलेलो आहे, मी सरळ आत्मदान करीन. आणि जर तुम्ही मला आत्मदानाची जबाबदारी देत नसाल तर मी स्वतः 2-3 दिवसात उपोषण मरणारच आहे म्हणे. म्हणजे एवढं सगळं जर समर्पण एक माणूस आपल्याला देतोय तर आपल्याला आपलं त्या आहुतीमध्ये काही ना काही टाकावंच लागेल. आणि तो म्हणजे तुझा वेळ आहे. आणि तुमचे सगळे जे मित्र आहेत त्या सगळ्यांना गावाकडून आजच बोलवा. जे काही लोक आज वापस गेले असतील, मला वाटतं कोणी गेलेलं नसेल, पण सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना सांगा की अजूनही काही संपलेलं नाहीये, बरंच काही मिळवायचं आहे. 2013 मध्ये आपल्याकडे शून्य भोपळा होता, आपल्याकडे एकही कायदा नव्हता. आपण प्युअर फॅक्स म्हणजे करण्यात जात होतो. आपण या मोठ्या यज्ञामधून, या मोठ्या सामुदायिक लढ्यामधून 3 कायदे आपल्या ह्यांनी करून घेतले. जे लोक बोलत नाही कायदे कधी बदलले जात नाही, आपण कायदे फॉर्म केले. मित्रांनो, आपण दगडातून पाणी खाणार माणसावर. जर कायदे आपण बदलू शकतो तर ही जी ऑर्डर निघालेली आहे ही ऑर्डर आपण बदलूच शकतो. एवढं मनात ठेवा. फक्त मनात तुम्ही निर्णय ठेवा, तुम्हाला थांबायचं आहे, तुम्हाला उद्या लढा द्यायचा आहे, परवा लढा द्यायचा आहे. अधिवेशन संपेपर्यंत नक्की निकाल याची तुम्हाला मी ग्वाही देतो. मित्रांनो लक्षात घ्या, बाहुबली शाह आता फळ्यावर येणारच आहेत. ते आपल्याला सांगते की मुख्यमंत्री साहेबांची काय कशा पद्धतीने आपल्याला हे होते. मला वाटते मुख्यमंत्री साहेब आता या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काही ना काही देणारच. मोस्टली ज्या पद्धतीने सरकारची हालचाल चालू आहेत त्या दृष्टीनं बऱ्यापैकी आपल्यापैकी सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय सगळ्यांचा. जे आपल्याला भेटायला कालपर्यंत तयार नव्हते त्यांनी आज आपल्याला बोलवलंय म्हणजे बऱ्यापैकी चांगली गोष्ट आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही इथं आहात म्हणून हे उपोषणचा व्यवस्थित आहे. तुम्ही जर नसलात तर काहीच उपयोग नाही आहे. उद्यापासून अगदी शिस्ती द्यायचं, हा मंडप इथं खाली ठेवायचा. उद्यापासून आपण अजून काहीतरी अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करू. जमत असेल तर खाली बसा, पण ग्राउंडच्या बाहेर फिरू नका. या CID ऑफिस मधून रोज चांगल्या पद्धतीने मेसेज जात असतात की जनता आहे, सिरियस नाहीये, त्यांना काही माहितच नाही या प्रश्नाबद्दल. हा माईक बंद झालेला आहे. जनता आहे पण त्याला काही माहित नाहीये, त्यांचं काही घेणदेण नाहीये, ते या प्रश्नाबद्दल काही बांधील नाही आहेत. कारण 2-3 लोक आत बसलेले आहेत, बाकीचे सगळे फिरत आहेत. गेटवे ऑफ इंडिया टू CST. त्यामुळे उद्यापासून सहल बंद करा. बाहुबली शाह सर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला जो हलायचंच नाहीये. हा माईक जरी बंद झाला तरी बाहुबली शाह सर येत नाही तोपर्यंत आपण हटायचं नाहीये. बाहुबली शाह सर येतील, आपल्याला सांगतील, पुढचे इंडिकेशन देतील, मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगचं विधी उत्तर देतील, त्यानंतर आपल्याला इथून हटायचं आहे. अरे आवाज दो बोल मेरे भाई, बड़े जोर से और जोर से, गुलाब से लेके 25 से लेके, बोल मेरी बहना, बड़े जोर से और जोर से और जोर से, टीके से लेके और जोर से, बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, ट्रैक्टर लेके INA पे और जोर से इनकलाब जिंदाबाद।